श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते माझ्या चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवरा बायकोमधील वाद आणि त्याबद्दल. बघा, नवरा बायकोचं जे नातं असतं ना, ते सुरुवातीला खूप छान असतं. आता सर्वांनाच माहिती असेल, नवीन नवरीचे 9 दिवस असं आपण म्हणतो सुद्धा. पण नवरा बायकोचं जेही नातं असतं ना, ते दोघांपुरतं मर्यादित नसतं. आपण जेव्हा कुणाची सून, नणद, भावजय अशा प्रकारे नवीन नात्यामध्ये येतो आणि नवीन नात्यामध्ये आल्यावर खूप जबाबदाऱ्यासुद्धा येतात. मग हे सर्व नाते सांभाळता सांभाळता स्वतःला वेळ देणं हे आपल्याला मिळतच नाही. मग तिथूनच सुरू होतात वादविवाद. आता वैवाहिक जीवन म्हटलं की खूप जबाबदाऱ्या, एकमेकांची आवड निवड जपून त्या निभावणं हे येतंच. मग कुठेतरी ना ते जमत नाही आणि मग ते जमलं नाही तर सुरू होतात भांडणं. कधीकधी ही भांडणं आणि हे वाद इतके विकोपाला जातात की डायव्होर्सपर्यंत पोचतात. आणि आजकाल डायव्होर्स घेणं हे खूपच सोपं झालेलं आहे. कारण नवरा बायकोचं किंवा बायको नवऱ्याचं ऐकत नाही. कुठल्याही गोष्टींवर दोघांचं एकमत होत नाही. नात्यांमध्ये एकमेकांना रिस्पेक्ट करत नाही. कुठलीच गोष्ट दोघांपैकी एकही माघार घ्यायला तयार नसतो. मग त्यामध्ये दोघांचे सतत वाद, सतत भांडणं. मग नवरा बायकोला किंमतच देत नाही. मग ह्या सर्व गोष्टींना कंटाळून ना डिवोर्स हा सोपा पर्याय वाटतो. पण नातं जोडायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ तोडायला लागत नाही. पण नातं टिकवायला खूप संघर्ष करावा लागतो आणि दोघांनीही हा संघर्ष करावा लागतो. फक्त बाईनेच करावा असं काही नाही आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पतीला आपलंसं करण्याचा म्हणजे पती आपल्या मनासारखं वागावा असं वाटत असेल तर त्यासाठी काही उपाय सांगणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, मी स्वामी महाराजांचे 2 अत्यंत प्रभावी म्हणजे जर तुम्ही हे 2 उपाय कराल तर तुम्हाला नक्की म्हणजे 100% त्याचं फळ मिळणार. तुमच्या नातेसंबंधामध्ये गोडवा आणि प्रेम हे निर्माण होणारच आहे. तर पहिले काय करायचं आपल्याला, पहिले ना गुरुचरित्र बघा, स्वामी महाराजांचं जो गुरुचरित्र आहे ना त्याचं पारायण करायचं आहे. आणि ते असंच नाही तर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचं आहे. कारण महाराजांचं ना गुरुचरित्र पारायण हा एक आपल्याला संकटातून मुक्त करणारा, अडचणीतून मुक्त करणारा, मग ते संकट कुठलेही असो, कुठल्याही प्रकारचे असो, आपल्याला ना त्या संकटातून, त्या अडचणीतून बाहेर काढण्याची ताकद हे स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुचरित्र ह्या ग्रंथामध्ये आहे. तर तुम्ही जरी सोबत राहत नसाल किंवा काही कारणास्तव तुम्ही वेगळे राहत असाल, तुमच्या दोघांमध्ये पटत नसेल, त्यामुळे रुसून जर तुमची बायको माहेरी, तुम्ही माहेरी राहत असाल तरी काही फरक पडत नाही. आपण गुरुचरित्राचं ना संकल्पयुक्त पारायण नक्कीच करायचं आहे. आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला, एक गुरुवारी आणि शुक्रवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची ही पूजा तुम्हाला करायची आहे. त्यामुळे ना माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. आणि आता मुख्य म्हणजे हा जर उपाय तुम्ही केला ना तर तुम्हाला नक्की म्हणजे मी तुम्हाला सांगते 100% तुमच्या नात्यांमध्ये ना तुम्ही सोबत एकत्र याल आणि प्रेमाने राहाल. तुमच्या नात्यामध्ये कधीच तडा जाणार नाही किंवा कधीच तुमच्या भविष्यामध्ये भांडणं होणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती दोघांपैकी काही असेल तरी चालेल. तर तो एक फोटो किंवा मूर्ती आणि मग काय करायचं आहे ते घ्यायचं आहे आणि त्या समोरने एक अगरबत्ती लावायची आहे. आणि मग काय करायचं आहे, स्वामी महाराजांना आपल्या अडचणी, आपला नवरा किंवा बायको ऐकत नाही हे महाराजांना सांगून दोघांमधील वाद संपुष्टात येऊन आम्हाला एकत्र राहायचं आहे, एकमेकांशी प्रेमाने राहू द्या असं स्वामी महाराजांना सांगायचं आहे. आणि स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीकडे म्हणजे स्वामींच्या चेहऱ्याकडे मुख्यतः स्वामी महाराजांच्या डोळ्यामध्ये बघून जोपर्यंत ती अगरबत्ती पूर्ण जळून जात नाही तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करायचं आहे. म्हणजे बघा, जोपर्यंत अगरबत्ती चालू आहे आणि ती संपून जात नाही तोपर्यंत अखंड नामस्मरण करत राहायचं आहे. हे तुम्ही सलग 7 किंवा 21 दिवस करू शकता.
पण जर का तुमची काही अडचण असेल, आता काही स्त्रियांचा मासिक धर्म वगैरे जर ह्या प्रकारची काही अडचण असेल तर मासिक धर्म होऊन जाऊ द्या. मासिक धर्म झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. म्हणजे बघा, आता हा मासिक धर्म गेला, त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसापासून जर तुम्ही ही सेवा चालू केली आणि मुख्यतः जर तुम्ही ही 21 दिवस जरी केली ना, तर तुम्ही कुठल्याही ही जी सेवा करणार आहात ही 21 दिवसापर्यंत तुम्हाला त्या सेवेमध्ये खंड येणार नाही. बघा, 7 दिवस केला तरी चालेल, 21 दिवस केला तरीही चालेल, पण तुम्हाला नाही ह्या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही आहे. तर असं सलग 7 किंवा 21 दिवस करून स्वामी महाराजांना जर का तुम्ही प्रार्थना कराल ना, तर नक्कीच तुम्हाला तुमच्या गुंतलेल्या आणि दुरावा निर्माण झालेल्या आणि संपुष्टात येत असलेल्या नात्यामध्ये प्रेम निर्माण होऊन दोघांमधील वाद हे नक्कीच संपतील. तर एकदा नक्कीच हे करून बघा. आणि दुसरं म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला, आणि एक आणखी सांगते, तारक मंत्राचं पठण. कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे स्वामी महाराजांचा तारक मंत्र हा संकट निवारणारा मंत्र आहे. तर जितकं होऊ शकेल तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. ऐक्य मंत्र आहे. आता तुम्हाला ऐक्य मंत्राविषयी माहिती नसेल तर मी त्याच्याविषयी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, ते तुम्ही नक्कीच बघाल. तर आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे, ऐक्य मंत्राचं पठण करायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ. बघा, ह्यापैकी कुठलीही जरी सेवा तुम्हाला म्हणजे झाली नाही शक्य तुमच्याकडून, तर तुम्ही साधं सोपं काय करायचं आहे बघा, मनापासून स्वामींना कुठेही असले तरी चालेल. असंच आवश्यक नाही की तुम्ही मंदिरासमोर स्वामींसमोर बसून नाही, कुठेही असाल, तुम्ही प्रवासामध्ये असाल, काही काम करत असाल, तर मनामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ हे पूर्ण श्रद्धेने आर्ततेने जर तुम्ही स्वामी महाराजांना आवाज द्याल तर नक्कीच स्वामी महाराज तुमचं ऐकतील. तर एकदा असं नक्कीच करून बघा. आणि व्हिडिओ संबंधी काही जर प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा. श्री स्वामी समर्थ.